बोल की. काय झालं? सोऱ्या कुठे आहेस रे? झोपलोय. मळ्यात आलोय वाड्याला. अक्षाला आणि पंक्याला घेऊन लगेच मळ्यात ये की. बरोबर येतो की. आता आणि काय झालं याला? तुला काय सांगितलंय काय? मला तर काय माहिती मग तिथं मळ्यात घेऊन ये म्हणाला. आणि राहुल्या कुठं आहे? गेला सकाळीच कामावर. आयला भारी आहे गावाकडे. रात्रीचा विषय तो आता नाही काहीतरी नवीन मजा आहे यार सगळी गावाकडे. अरे मजा म्हणजे मी कधी असलं बघाय नाही रे, त्याच्यामुळे मला जरा वेगळंच वाटते. रात्रभर झोपू दिलं नाही. आता आणि काय झालं तुला? असं काय झालं? सकाळपासून काय वेगळं होते माझ्यासोबत. कोणतरी भीती घालते, कसं तरी भास होत्यात. आणि आता इथं वाढ काढताना मग असंच काहीतरी झालं माझ्यासोबत. म्हणून मी तुम्हाला बोलून घेतले. भासू द्या. होय, रात्री थळात पण माझ्यासोबत काहीतरी झालं होतं. मी तुम्हाला ते सांगितलं नाही. खरं तर ते मला आठवलंच नाही. नेमकं काय झालं होतं? नेमकं रात्री आपण पिऊन झाल्यावर थळातनं घराकडे तरी जात होतो, तेव्हा मी पाठीमागून मुतायला थांबलो होतो. ये आलो चला. बापू बाबा कोण आहे? प्रभा, खूप दिवस झाले मी या रात्रीची वाट बघत होतो आणि आज ती रात्र आली. हा एक योगायोग नसून माझाच रचलेला डाव आहे आणि तो तुला खेळावाच लागेल. बापू बाबा कोण आहे? असं सगळं झालं होतं बघ. रात्री फळातला विषय झाल्यावर आपण सगळे आपापल्या घरला गेलो. तोपर्यंत काय वाटलं नाही. आणि घरात गेल्यावर घरावर झोपलो. झोपल्यानंतर नाही असं सगळं घ्यायला लागलो. घाबरली की बाबा? जायचं कशाला? मी काय भूत आहे? भूत रात्रीपासून भूताच्या वर झालं या. का? काय झालं? बाबा, रात्रीपासून याला भूतानंच पछाडले. कसंच करायला आले भूत. अशी लय भूत बघितलेत. मला सांगा नेमकं झालंय काय? मोठं बोलण्यात ए बा, आपण नाही घाबरत कशाला. भूत, पिशाच, हाड, लावसट आपण कशालाच घाबरत नाही. एकदा काय झालं होतं माहिती आहे का? काय झालं होतं? भूत माणसाकडे तंबाखू मागतात, पण मी एकदा भूताकडे तंबाखू मागितला होता. तुला कसं म्हण भूतच होतं? कारण मी तंबाखू मागताना त्याच्या पायाकडे बघितलं होतं. उलट होत. और तुला भीती नाही वाटली? ती मला अजिबात नाही. का? कारण मी तमका मारून होतो ना. एक मिनिट.
काय वाटते खरं बोलतोस भाऊ. काय माहित असल पण होय, दारू पिल्यावर धाडस तरी येते. बघू बहुतेक असल खरं. मी काय म्हणतोय आपलं प्रॉब्लेम ह्याला सांगून तर बघूया. मला काय वाटत ना आपली मदत कर. हे बघा, हे आपणाला काय घरात सांगता येणार नाही. होय, त्यापेक्षा एकदा ह्यालाच विचारून बघूया की काय मार्ग निघतोय का. चालतंय की चालते पुकुदा जरा इकडे ये. बघ पुकुदा, तुमच्यापेक्षा मोठा आहे म्हणून तुला सांगतो. काय सांगायला असं झालं सगळं. बर, ते जाऊ दे आता. यावर काहीतरी उपाय सांग. उपाय मी तर काय करू शकत नाही. मग आता हा, एक माणूस आहे. कोण कोण? मिस्टर धुरेश उर्फ धुऱ्या बाबा. आणि कोण मिस्टर सुरेश. सुरेश नाही रे, धुरेश. धुरेश उर्फ धुऱ्या बाबा. आता शिव आणि बाबा कुठे भेटायचा? जिथे घडले होते ना तिथंच भेटणार. कुठं थळात